श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्याला जीवनात खूप काही करायचे असते, खूप काही मोठे व्हायचे असते, परंतु आपण आज करू, उद्या करू, उद्यावर ढकलतो. म्हणजेच आपल्याला मोठं व्हायचं असलं आणि आपलं ध्येय आपल्याला जर साध्य करायचं असलं तर आपण स्वतःला थोडं बदलायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे आपला मोबाईल आपण पाहत एकदा बसलो की व्हिडिओ झाला की दुसरा व्हिडिओ, पुन्हा व्हिडिओ, असं 1 अर्धा 2 तास आपण मोबाईल पाहण्यामध्येच घालतो. तर आपण ते थोडं कमी करावं. म्हणजेच मोबाईलचा वापर आपण फालतू टाईम आणि टाईमपास करण्यासाठी वापरू नये. आपण मोबाईल इतका पाहतो की अर्धा तास, 1 तास, 2 तास कधी वेळ निघून जातो हेही आपल्याला कळत नाही. त्यामुळे कोणती पण गोष्ट करायची म्हणलं थोडी लिमिटनं करायला हवी. नुसतं मोबाईल पाहत बसणंच हे आपल्यासाठी काम नसून आपल्यासाठी मोबाईल सोडून इतरही खूप कामं आहेत. आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे हे आपण लक्षात आणायला हवं. मोबाईल पाहण्यामुळं आपण आपल्या ध्येयापासून खूप दूर चाललो आहोत आणि आपण आपल्याला जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायचं आहे ते आपण बाजूला सारून फक्त मोबाईलकडे लक्ष देत आहोत. तर त्यामुळे सांगते की मोबाईल थोडासा कमी वापरावा, कमी पाहावा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. आपल्याला जेही काही साध्य करायचे आहे त्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. एक वेळेस जर आपल्याला जमलं नाही तर आपण पुन्हा करू. त्यावेळेस नाही जमलं तर पुन्हा ट्राय करू. एकदा नाही 10 वेळेस जर आपण केलं तर ते आपल्याला नक्की येईल. कारण प्रयत्न आहे तिथं परमेश्वर आहेच. हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न हे करावेच लागतात. त्यामुळे प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. आपल्याला जी गोष्ट जोपर्यंत मिळत नाही किंवा आपण त्यामध्ये जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण त्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मास्टर युअर टाईम मॅनेजमेंट करायला शिका. स्वतःसाठी वेळ द्या. आपल्याला कोणत्या वेळेत काय काम करायचे आहे याचं मॅनेजमेंट तुम्ही करायला पाहिजे आणि त्या वेळेतच ते काम पूर्ण करायला पाहिजे. आपण काय करतो, जे आपल्याला करायचं नाही त्याकडे आपला कल जास्त असतो आणि जे करायचे ते आपण बाजूलाच ठेवतो. आपला टाईम फिक्स करा आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. लोक जीवनात सक्सेस होतात त्यांचं टाईम मॅनेजमेंट ही खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि ते जीवनात आपण वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या जीवनात आपण वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळेच म्हणतात ना, टाईम इज मनी. टाईम ही खूप महत्त्वाचा असतो. एकदा गेलेली वेळ ही पुन्हा कधी परत येत नाही. त्यामुळे वेळेचं नियोजन करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. आजचं काम तुम्ही उद्यावर ढकलू नका. आजचं काम हे आजच पूर्ण करा. चौथी गोष्ट म्हणजे डोंट थिंक, जस्ट डू. थिंकिंग, फालतूचा विचार करणं बंद करा आणि आता कामाला लागा. विचार करूनच चालणार नाही तर आपल्याला करावं लागेल. आपल्याला आपलं ध्येय जर गाठायचं असेल तर आपल्याला आत्ताच प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे नुसतं विचार करून चालत नाही तर आपल्याला स्वतः अंगीकृत करावं लागणार आहे. तुझे विचार करणं बंद करा. आपल्या स्वतःला कामामध्ये इतकी बिझी करा की आपल्याला विचार करायला, आपल्याला फालतूचे डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग आणायला वेळच भेटणार नाही. आपण कामात एवढं बिझी होऊन जाऊ की आपल्याला फालतूचे विचार करायला टाईमच मिळणार नाही. त्यामुळे स्वतःला बिझी करा आणि आपल्या कामाकडे लक्ष द्या. विचारच करून जर आपल्याला फळ मिळत नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. नुसता विचार करून आपल्याला काहीही साध्य होणार नाही आणि काहीही मिळणार नाही. आपल्याला कष्ट करावे लागतात, आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यामुळे फालतूचे विचार, ओव्हर थिंकिंग सोडून द्या आणि आता कृती करा. सर्व गोष्टी तुम्ही 7 दिवस करून बघा, मग तुमच्यामध्ये काय बदल दिसतात ते. आणि माझं व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका.